स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या वतीनं सावळेश्वर गावातील वडार गल्ली समाज मंदिर ते ब्रह्मनाथ मंदिर चौक पर्यंत 250 मीटर सिमेंट ट्रिमिक्स कॉन्क्रीटचा रस्ता तसंच वडार गल्ली समाज मंदिर ते तलावापर्यंतच्या 390 मीटर भूमिगत गटार पाईपलाईनचं काम कंपनीच्या CSR अंतर्गत करण्यात आलं। या कामाचा लोकार्पण सोहळा सावळेश्वर गावातील समाज मंदिरासमोर पार पडला। सिमेंट ट्रिमिक्स कॉन्क्रीट रस्त्याचं पूजन बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश्वर रेड्डी आणि राम रेड्डी यांच्या हस्ते नारळ वाढवून तसंच फीत कापून करण्यात आलं। प्रास्ताविक माजी पंचायत समिती सदस्य कालिदास गावडे यांनी केलं। या प्रसंगी बालाजी आमाईचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी कंपनीच्या उत्पादनांची आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून यंदा 65,000 वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संकल्प त्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे। या संकल्पाअंतर्गत वृक्षतोडीमुळे उजाड झालेल्या टेकड्यांवर औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात महत्त्वाचे ठरणारे वड, चिंच, पिंपळ, कडुनिंब, जांभूळ, बेल, अर्जुन, शिवण, बहावा, बकुळ, कदंब, करंज, करमळ, बेहडा, हिरडा, कांचन, आपटा, शेंद्री, वारस, काळाखुडा, मेहंदी, पांगारा, भोकर, धामण, महारुख, मोह, बिबा, दातरंग, खैर, तिसळ, खरोटी, नाना, उंबर यासह विविध दुर्मिळ प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे। नुकताच 10वी आणि 12वी परीक्षेचा निकाल लागला असून जिल्ह्यात सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेची कामं सुरू आहेत। त्यातच येत्या 15 जूनपासून माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू होत आहेत। तसंच माध्यमिक शिक्षण विभागात विविध कामं प्रलंबित असताना माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे गेल्या 3 दिवसांपासून कार्यालयात हजर नसल्यानं अनेक कामं खोळंबल्याचं चित्र दिसून येत आहे। शाळांमधील शैक्षणिक कामं घेऊन जिल्ह्यातील अनेक जण जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात चक्रा मारत आहेत। मात्र कार्यालयात शिक्षणाधिकारीच गैरहजर असल्यानं कर्मचाऱ्यांचं चांगलंच फावत आहे। एक इसम कमी किमतीत टीव्ही विकण्यासाठी सलगर वस्ती परिसरातील चर्चजवळ येणार आहे अशी माहिती शहर गुन्हे शाखेला मिळाली होती। त्या अनुषंगानं आरोपी अनमोल आनंद जाधव वय 27 राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 2 सोलापूर याला ताब्यात घेण्यात आलं। त्याची सखोल चौकशी केली असता सचिन शिंदे यानं आपल्या साथीदारासह यानं एक टीव्ही आणि गणपतीची मूर्ती चोरल्याचं कबूल केलं। तर त्याचा साथीदार अनमोल आनंद जाधव याच्या ताब्यातून टीव्ही आणि गणपतीची मूर्ती असा एकूण 56,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानुसार सलगर वस्ती पोलीस ठाण्याकडील गुन्हा उघडकीस आला। आरोपी साहेबा उर्फ सोनू सतीश चव्हाण वय 41 राहणार लोधी गल्ली सोलापूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 2,51,000 रुपये किमतीची इम्पोर्टेड सायकल जप्त करण्यात आली। त्यानुसार सदर बजार पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्हा उघडकीस आला। सोलापूर महानगरपालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेले काशीनाथ आमणे तसंच सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेतून निवृत्त झालेले सूर्यकांत आमणे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आमणे मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजित केलेला स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। काशीनाथ आमणे यांनी सोलापूर महानगरपालिकेत उत्कृष्ट सेवा करून सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गात आपुलकीचं नातं निर्माण केलं। सूर्यकांत आमणे यांनीही सिद्धेश्वर बँकेत उत्कृष्ट सेवा बजावली। एकंदरीतच आमणे परिवारातील सर्व सदस्यांमध्ये सहकार्याची भावना आहे। प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून येणारा हा परिवार आहे। त्यामुळं आमणे परिवार कौतुकास पात्र आहे असे गौरवोद्गार माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील यांनी काढले। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स।